Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। खरं तर सांगलीच्या जागेचा तिढा कधी सुटणार हा सगळा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता। काल विशाल पाटील यांनी खरं तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी आज मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं। त्यामुळे विशाल पाटील आता एक प्रकारे सांगलीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। एक प्रकारे त्यांनी आता उद्धव ठाकरेंना आव्हान दिलेले आहे। आता विशाल पाटील यांचं आव्हान उद्धव ठाकरे कसं पेलणार आणि विशाल पाटील आता उद्धव ठाकरेंना जड जाणार का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी जसं म्हटलं की तो विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। सांगलीमध्ये आतापर्यंत काय काय घडलेलं आहे आणि तिथे तिढा कसा निर्माण झालेला आहे हे आपण थोडक्यात समजावून घेऊयात। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सांगलीची जागा ही शिवसेनेने आपल्याकडे घेतली आणि तिथनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली। अर्थात सांगलीची जागा ही परंपरागत काँग्रेसची जागा राहिलेली आहे। काँग्रेस तिथनं आपला उमेदवार देत आलेला आहे, पण महाविकास आघाडीमध्ये ही जागा आता शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतलेली आहे। खरं तर जी कोल्हापूरची जागा होती ती शिवसेनेची जागा होती, परंतु तिथून काँग्रेसकडनं आता शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। त्यामुळे कोल्हापूरची जागा ही शिवसेनेच्या ताब्यातनं गेल्यानंतर शिवसेनेने लगेच आता सांगलीच्या जागेवर दावा केला। तिथनं त्यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देखील जाहीर केली। उद्धव ठाकरे जेव्हा सांगलीमध्ये गेले होते त्यावेळेस तिथे झालेल्या कार्यक्रमामध्ये, तिथे झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी थेट चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली। खरं तर चंद्रहार पाटील हे काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये दाखल झाले होते। शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि त्यांनी प्रवेश केल्यानंतरच त्यांना तिथनं उमेदवारी दिली जाऊ शकते अशी सगळी शक्यता वर्तवण्यात येत होती। एकीकडे उद्धव ठाकरेंनी ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली होती। काँग्रेसमधले जे सांगलीचे जे कार्यकर्ते नेते आहेत ते कुठेतरी अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी सातत्याने त्यांच्या पक्षश्रेष्ठींना सांगायचा प्रयत्न केला की ही जी जागा आहे ती परंपरागत काँग्रेसची जागा आहे। इथला मतदार हा काँग्रेसच्या विचारांचा मतदार आहे, त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आग्रह धरा असा सगळा प्रयत्न झाला। राज्यातल्या नेतृत्वाकडे त्यांनी ही सगळी मागणी केली, परंतु राज्याच्या नेतृत्वाकडनं सुद्धा त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली नाही आणि त्यानंतर जे सांगलीतले काँग्रेसचे नेते आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांनी दिल्ली गाठली आणि दिल्लीत थेट त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। मल्लिकार्जुन खरगेंशी त्यांची बातचीत झाली, तिथे डिस्कशन झालं आणि तिथे सुद्धा ही जागा आपल्याकडेच राहावी असा हट्ट धरण्यात आला, परंतु तिथनंही कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही। खरं तर विश्वजित कदम या सगळ्यामध्ये चर्चा करत होते, या सगळ्यामध्ये नेत्यांशी ते बातचीत करत होते। हे सगळं करून सुद्धा सांगलीची जागा ही शिवसेनेकडेच राहिली आणि काँग्रेसला तिथनं एक प्रकारे माघार घ्यावी लागली। काही दिवसांपूर्वी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कार्यकर्त्यांशी बोलू आणि त्यानंतर आमची जी भूमिका असेल ती सुद्धा स्पष्ट करू। अर्थात हे सगळं सुरू असताना काल खरं तर काही नेते हे प्रचारामध्ये गुंतलेले असताना तिकडे विशाल पाटील यांनी थेट अर्ज दाखल केला आणि त्यांनी आता एक प्रकारे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय, एक प्रकारे आपण बंडखोरी करतोय, हेच आता काँग्रेसला सांगितलेलं आहे। विशाल पाटील यांनी काल अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। मोठ्या प्रमाणावर जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, सांगलीमधले जे नागरिक आहेत ते त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। विशाल पाटलांनी एक सभा सुद्धा घेतली आणि त्या सभेमधनं सुद्धा त्यांनी संबोधित केलं आणि ही जागा काँग्रेस लढवेल किंवा आपणच लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता विशाल पाटलांच्या एंट्रीने ठाकरेंची कुठेतरी डोकेदुखी वाढलेली आहे। तिकडे चंद्रहार पाटील यांची सुद्धा डोकेदुखी वाढलेली आहे। काल जी महाविकास आघाडीचा एक मेळावा झाला होता त्या मेळाव्यात सुद्धा चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट म्हटलं होतं की जर काँग्रेसला एक शेतकरी कुटुंबातला उमेदवार नको असेल तर त्यांनी तसं जाहीर करावं, मी माझी उमेदवारी सुद्धा मागे घ्यायला तयार आहे असं सुद्धा चंद्रहार पाटील म्हणाले होते। त्यामुळे आता सांगलीचा आहे तो गुंता आहे तो वाढत चाललेला आहे, परंतु आता सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या एंट्रीने ठाकरेंची कशी डोकेदुखी वाढणार आहे आणि विशाल पाटील यांचं कसं सांगलीमध्ये बलाबल आहे हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। सुरुवात करूयात की शिवसेनेमध्ये यामुळे कशी अडचण होऊ शकते किंवा विशाल पाटील यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला ही जागा कशी जड जाऊ शकते। एक म्हणजे शिवसेनेचा सांगलीमध्ये तसं केडर नाही आहे। आपण जसं सुरुवातीपासून म्हणतोय की सांगली हा काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला गड आहे, तिथे सातत्याने काँग्रेसचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत, त्यामुळे शिवसेनेचा तिथं असा फारसा केडर नाही आहे। त्यामुळे शिवसेनेला तिथनं इलेक्शनसाठी जे कार्यकर्ते जमा करायचे असतात किंवा बूथ लेवलला जे मॅनेजमेंट करायचं असतं त्याच्यामध्ये शिवसेना कुठेतरी मागे पडते, तिथे त्यांचं तसं केडर नाही आहे। दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातली एक महत्त्वाची जागा आहे आणि ही जागा जर गमवावी लागली तर केवळ जी हातकणंगलेची जागा आहे तीच शिवसेना लढती आहे आणि जे इतर पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा आहेत तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच निवडणुका लढते। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली एक महत्त्वाची जागा सुद्धा शिवसेनेला गमवावी लागणार आहे या सगळ्यामध्ये। दुसरीकडे शिवसेनेकडे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा कुठला मोठा नेता नाही आहे किंवा जिल्हा परिषद सुद्धा त्यांच्या ताब्यात नाही आहे, तिथे फारसे सदस्य नाही आहेत, त्यामुळे ती सुद्धा एक अवघड बाजू आपण शिवसेनेची म्हणू शकतो। आणि त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला म्हटलं की कुठला मोठा नेता हा सांगलीमध्ये शिवसेनेकडे नाही आहे की जो ही जी सगळी निवडणूक यंत्रणा आहे किंवा कार्यकर्ता जमवणं असेल किंवा निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवणार असेल
त्या पद्धतीचा कुठलाही नेता हा खरं तर शिवसेनेकडे सांगलीमध्ये नाही आहे. चंद्रहार पाटील हे खरं तर राष्ट्रवादीमध्ये होते. राष्ट्रवादीकडनं त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती. तिथे ते सदस्य म्हणून निवडून देखील आले होते आणि जयंत पाटील यांच्या जवळचे सुद्धा ते मानले जातात. अर्थात असं म्हटलं जातं की जयंत पाटील यांनीच उद्धव ठाकरेंना चंद्रहार पाटील यांचं नाव सजेस्ट केलं होतं की त्यांना उमेदवारी द्यावी असं त्यांनी म्हटलं होतं. हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा अँगल आहे आणि त्यामुळेच चंद्रहार पाटील हे जरी तिथनं दावेदार असले, ते 2 वेळाला जरी महाराष्ट्र केसरी राहिलेले असले तरीसुद्धा त्यांचं तसं तिथे फारसं केडर नाही आहे किंवा कार्यकर्त्यांचं जाळं नाही आहे. केवळ त्यांनी जिंकलेले किताब असतील किंवा त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवलेली असेल, हाच त्यांची जमेची बाजू आहे. पण इतर बाजू हे त्यांच्या विरोधात जात आहे. त्यामुळे जर आता विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ही जी सीट आहे ती चंद्रहार पाटील यांना नेमकी अवघड जाऊ शकते. दुसरीकडे आपण जर विशाल पाटलांचा विचार केला तर विशाल पाटलांकडे खरं तर वारसा आहे. खरं तर त्यांच्याकडे वसंतदादा पाटील यांचा वारसा आहे. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. कट्टर काँग्रेसी असलेले वसंतदादा पाटील आणि त्यांचं घराणं आहे, त्यामुळे तो सुद्धा वारसा विशाल पाटील यांच्याकडे आहे. त्याचबरोबर विशाल पाटील यांच्याकडे यंत्रणा आहे. आपण जसं म्हटलं की चंद्रहार पाटील यांच्याकडे यंत्रणा नाही आहे, तशी यंत्रणा काँग्रेसची खोलवर सांगलीमध्ये रुजलेली आहे. काँग्रेसचा गड राहिलेला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे मोठ्या प्रमाणावर आहे. काँग्रेसचं विचारांचे तिथे मतदार आहेत. त्यामुळे एक मोठी यंत्रणा किंवा एक मोठं केडर हे काँग्रेसचं सांगलीमध्ये आहे आणि ते सुद्धा विशाल पाटील यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्याचबरोबर विशाल पाटील यांचं त्या मतदारसंघामध्ये कामसुद्धा राहिलेलं आहे. त्यांचे वडीलसुद्धा खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे ओळखीचं नावसुद्धा विशाल पाटील त्यांचं आहे आणि लोकांची सुद्धा इच्छा आहे की विशाल पाटील यांनाच तिथनं उमेदवारी दिली जावी. तसा आग्रहसुद्धा होता. जसं आपण बघतोय की जेव्हा चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर झालं त्यानंतर सुद्धा काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत किंवा तिथल्या ज्या अध्यक्ष आहेत, समित्या आहेत, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की ही जागा काँग्रेसकडे आणि काँग्रेसकडेच राहायला हवी होती. जसं मी सुरुवातीला म्हटलं की विशाल पाटील यांचे वडीलसुद्धा तिथनं खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे तो सुद्धा एक वारसा विशाल पाटील यांच्याकडे येतो आणि जसं सर्वात महत्त्वाचं लोकांना हवा असलेला उमेदवार आहे. कारण मागच्या वेळेसमध्ये सुद्धा म्हणजे 2019ला सुद्धा विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली होती. खरं तर तिथे युती आघाडीमध्ये ही निवडणूक लढवल्या गेली होती आणि त्यांना काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवता आली नव्हती. त्यांना खरं तर शेतकरी पक्षाकडनं निवडणूक लढवावी लागली होती. त्यांना चिन्ह बॅट मिळालं होतं आणि त्यावेळेस सुद्धा वंचित फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरला होता. वंचित फॅक्टरमुळे जी काँग्रेसची मतं आहेत ती कमी झाली होती. तिथनं गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे जो वंचितचा आणि काँग्रेसचा मतदार होता त्याच्यामध्ये कुठेतरी फूट पडली होती आणि मोठ्या प्रमाणात मतं ही वंचितच्या उमेदवाराला पडली होती आणि ती सुद्धा एक आपण म्हणू शकतो की तो सुद्धा एक फटका विशाल पाटील यांना 2019ला बसला होता. परंतु यावेळेस त्यांची दावेदारी ही प्रबळ मानली जात होती. त्यासाठी ते अनेक दिवसांपासून मतदारसंघामध्ये काम करत होते. असं असताना सुद्धा शिवसेनेने ही जागा स्वतःकडे घेतल्यामुळे कुठेतरी अडचण त्यांची झाली होती. कुठेतरी इतक्या महिने काम केलेलं ते कुठेतरी मागे पडत होतं आणि म्हणूनच सातत्याने बैठका घेऊन पक्षश्रेष्ठींशी बोलून ही जागा आपल्याकडे कशी येईल हा प्रयत्न सातत्याने विशाल पाटील करत होते आणि जेव्हा सगळेच मार्ग बंद झाले त्यानंतर त्यांनी बंडखोरी करायचा निर्णय घेतला आणि अखेर त्यांनी काल त्यांचा उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे. आता शेवटाकडे येत असताना आपण खरं तर सांगलीचं जे लोकसभा मतदारसंघ आहे तिथलं नेमकं बलाबल कसं आहे, तिथे किती आमदार आहेत, तिथे कोणाचे किती आमदार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्याच्यावरनंच आपल्याला या मतदारसंघाचा अंदाजसुद्धा बांधता येईल. तर सांगलीचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये खरं तर 6 जागा आहेत. त्याच्यामधल्या भाजपकडे 2 जागा आहेत, काँग्रेसकडे 2 जागा आहे, राष्ट्रवादीकडे 1 जागा आहे आणि 1 जागा सध्या वेकंट आहे. तिथे कुठलेही आमदार नाही आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर काँग्रेसकडे 2, भाजपकडे 2 जागा आहेत आणि राष्ट्रवादी जो काँग्रेसचा मित्रपक्ष त्यांच्याकडे 1 जागा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे बलाबल आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने. शिवसेनेचा इथे एकही आमदार नाही आहे किंवा शिवसेनेचं तिथे केडरसुद्धा नाही आहे. त्यामुळे आता विशाल पाटील यांची जी उमेदवारी आहे किंवा त्यांनी जी बंडखोरी केली आहे ती खरं तर एक प्रकारे उद्धव ठाकरेंना डोकेदुखी ठरणार आहे. विशाल पाटलांचं जर ते प्रचारात उतरले आणि याच पद्धतीने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला तर कदाचित चंद्रहार पाटील यांना मोठा फटका बसू शकतो आणि काँग्रेसला आणि त्याचबरोबर शिवसेनेला एक मेसेजसुद्धा असू शकतो की जर तुम्ही कार्यकर्त्यांचं ऐकलं नाही, तुम्ही जर उमेदवारांचं ऐकलं नाही तर त्याचा फटका हा कशा पद्धतीनं बसू शकतो हे सुद्धा विशाल पाटील कदाचित त्यांच्या उमेदवारीमधनं दाखवून देऊ शकतील. त्यामुळे अर्थात घोडं मैदान दूर नाही आहे. काही दिवसांमध्येच ह्या सगळ्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. आजची जी रॅली आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली. आता या पुढच्या भागामध्ये विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेत आहेत, जे महाविकास आघाडी आहे ती नेमकी काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला सांगलीच्या तिढ्याबद्दल नेमकं काय वाटतं, विशाल पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.